हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा सत्य या विषयावरती एक अभंग पाहणार आहोत. सगळी माणसं माणूस म्हणून समान असली तरी चारित्र्य, शील, कर्तृत्व इत्यादी कारणांनी त्यांच्यामध्ये योग्य तो फरक करणं हेच विवेकाचं लक्षण असतं. काही उदाहरणांच्या द्वारे हे स्पष्ट करताना जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्या एका अभंगामध्ये सांगतात, दह्याची या अंगी निघे ताकलोनी, दह्याची या अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागो नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, दोहींशी समान पाहो नये. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहोंशी संसारी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहींशी समान भजू नये. या अभंगाचा अर्थ असा, एकाच दह्यामधून ताक आणि लोणी निघतं. ते एकाच ठिकाणाहून निघालं आहे, एवढ्या कारणानं त्या दोन्ही पदार्थांना एकाच किमतीत मागू नये. आकाशामध्ये चंद्र आणि तारांगण असतात, परंतु दोघांकडं समान दृष्टीनं पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिराही सापडतो आणि गारगोटीही सापडते, परंतु दोहोंना समान मानू नये. त्याच पद्धतीनं संत परोपकार, करुणा, शील इत्यादी कारणांनी सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक उन्नत असतात, म्हणून त्या दोघांना समान मानू नये. उलट सामान्य माणसांनी संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांच्या बाबतीत आपला हाच दृष्टिकोन असावा.